या रस्त्यावर घोड्या गाड्यांना परमिशन नव्हती, आता दिसतात घोड्या गाड्या वगैरे, पण मला वाटतं कमीच आहे. पण ह्यांची कमतरता मला खूप भासत होती. कारण का हे ज्यांना चौपाटी माहिती आहे त्यांना कुल्फीवाला माहीत नाही असं होऊच शकेल. आणि खास करून इथला जो पारसी भाग आहे, टाटा कॉलनी, गोदरेज कॉलनी, त्याच्यामध्ये तर 100% जायचे. मुंबईमध्ये अजून एक दोन जण जे सकाळी फिरणार आहेत ते म्हणजे बैदावाला, बैदा आणि पाववाला. मुंबई बदलत गेली. मुंबईतनं आता बैदा मिळतो. बैदा म्हणजे अर्ध्या जणांना सांगावं लागेल बैदा म्हणजे काय. बैदा म्हणजे अंड. आणि बेकरीचा पाव तर आपल्याला आता माहीत नाही, मला किती जणांना बेकरीचा पाव माहिती आहे. आता आपल्याला बीम्स आणि मॉडेर्नशिवाय माहीत नाही. पण मुंबईच्या पूर्ण गल्ली बोळामध्ये त्या प्लॅस्टिक अशा स्टीलच्या आपल्या ॲल्युमिनियमच्या डब्यामध्ये ती मुसलमानांची मोनोपॉली होती. मुस्लिम लोक सायकल चालवत पाव घेऊन फिरायचे. अंड आणि पाव ही तोंची मोनोपॉली होती. आणि गुंडेरी, मला वाटतं ते हे पण उसाचे छोटे छोटे तुकडे, ते सुद्धा मराठी माणसाची मोनोपॉली होती. दोघंही संपले, दोघांचेही धंदे उद्ध्वस्त झाले. मुंबईचं हे बदललेलं रूप हे मला फार काही लोभस वाटत नाही. मी उद्या परवा जेव्हा सरकार म्हणजे बोलणार आहे, भाषण करणार आहे, तेव्हा ही व्यथा मांडणार आहे की असे धंदे उद्ध्वस्त करायला देऊ नका. त्यांचं पोट तर आहेच, पण मराठी माणसाची ओळख चौपाटीवर काय आहे. भलेही ती गरिबाचा धंदा असेल कुल्फी, पण तरी तो मराठी माणसांच्या हातात.